मित्र पक्षांनी एकमेकांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावं असा सल्ला देत श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे। परतूर येथील नगर परिषदेच्या प्रचारासभेनंतर श्रीकांत शिंदे बोलत होते। आमदार संतोष बांगर यांना 50 कोटी रुपये दिल्याचा आरोप भाजपने केला होता। यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत, जाऊ द्या, त्यांना दुसरा कामधंदा उरलेला नाही, त्यांना जाऊन विचारा। मित्र पक्षांनी तारतम्य आणि आचारसंहिता बाळगली पाहिजे। फडणवीस शिंदे यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये म्हणून सांगितलं असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। मी कालपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, आता पाथरी, मानवत आणि आता परतूर, इथून पुढे हदगाव, सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। शिवसेनेला, महायुतीला, जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत आणि जिथे शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील पूर्ण ताकदीने शिवसेना इलेक्शन लढते। चांगले उमेदवार समाजामधून जे आहे, लोकांमधून शिवसेनेला मिळालेले आहेत, ज्यांची जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे आणि मला वाटतं या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश आहे शिवसेनेला मिळेल। 50 खोके हे घेतले संतोष बांगरनं शिंदे साहेबांकडून असा आरोप। अरे जाऊ दे रे, ते आता काय, त्यांना दुसरा काय कामधंदा उरलेला नाहीये। पण तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार, त्यांना विचारा जाऊन, मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दल जे बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे। इलेक्शन आता 2 महिने आहेत, इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे, तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला, शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये। 2 डिसेंबर पर्यंत